आयज पयली आणि मुखेल अशी खबर जी आमी घेता ती म्हटल्यार शिरगांवची. आता शिरगांवा आमी लास्ट इयर पळयले की शिरगांवा कशा पद्दतीन थंय जात्रेक चेंगराचेंगरी जाली आणि तातूंत लागीं लागीं 6 जाणांक ते 7 जाणांक स्वताचो जीव गमोवचो पडलो आणि लागीं लागीं 18 जण जे आशिल्ले ते जखमी जाल्ले. ताच्या उपरांत सरकारान थंय फॅक्ट फायंडींग कमिटी थंय नेमिल्ली. फॅक्ट फायंडींग कमिटीन सरकाराक काय थंय सुचोवण्यो दिल्ल्यो आणि तो इन्सिडंट नेमको कित्या खातीर घडलो ताचेरूय त्या फायंडींग कमिटीन ताशेरे बडिल्ले. ताच्या उपरांत ह्या वर्सा खंय तरी प्रशासनाक आनी सरकाराकूय जाग आयला आणि त्या प्रकरणात गेल्या वर्साच्या थंय आमी पळयलें की SP आनी कलेक्टर जावं हेर जो DYSP आशिल्लो जो मामलेदार आशिल्लो तांचेरूय खंय तरी फक्त बदली करपाची एक कारवाय आमकां पळोवपाक मेळ्ळी. पूण ह्या वर्सा तें प्रशासन खंय तरी सिरियस दिसता, कारण प्रशासनान ताचेर पयली हाय लेवल कमिटीची मिटींग घेतला. ते लोक थंय पावले, कलेक्टर पावलो, पुलीस ऑफिसर पावले, सगळे जाण थंय पावन देवळाची जी समिती आसा तांच्याय बरोबर बसका जाली आणि त्या बसकेन आतां तांच्यांनी काय सुचोवण्योय तांकां दिल्यात. सो ह्या सगळ्याचेर जर आतां एकंदरीत पळोवपाक गेलो जाल्यार नेमकें फुडें कितें जावपाचें आसा काय असो एक आतां प्रस्न आसा. एक गजाल म्हटल्यार आमी जेन्ना लास्ट टायम पळयली तेन्ना त्या कमिटीन खंय तरी सरकाराकूय सांगिल्लें की जेन्ना थंय जात्रा जातिल्ली तेन्ना प्रॉपर ज्यो कितें गायडलायन्स आसात त्यो फॉलो करपाक जाय. ते गायडलायन्स थंय सारके घालपाक जाय आणि थंय जेन्ना जात्रा जाता तेन्ना तो क्रावड जो थंय आसता तो कशा पद्दतीन मॅनेज करतले ताचेरूय त्या समितीन हें सांगिल्लें. खुबशे ताशेरे आनी थंय सुचोवण्योय दिल्ल्यो. आमच्या बरोबर हाचेर विनायक सामंत आमचो रिपोर्टर लोकल जॉयन जाता. सो विनायक, आमी गेल्या वर्साचो इन्सिडंट पळयलो आणि ह्या वर्सा खंय तरी प्रशासनाक जाग येयला ही बरी गजाल. सो जेन्ना थंय प्रशासन पाविल्लें तेन्ना नेमकें कितें जालां, देवळाच्या समिती बरोबर बसका जाला, कशा पद्दतीन आढावो पयलीं घेतलो? ज्ञानेश्वर, काल जी मीटिंग झाली त्या मिटिंगे पयलीं सगळ्यात पयलीं सांगप, गेल्या वर्सा मे म्हयन्यान जेन्ना जात्रा जाल्ली तेन्ना एक फार दुख्खद घटना घडलेली की चेंगराचेंगरी जाल्ली आणि 6 जाणांचो जीव जो गेल्लो तो हितून गेल्लो. त्या खातीर खुबशे बोवाळ जाले, अपोजिशन्सांनी बोवाळ केलो, सरकारचेर टिका जाली. सरकारान मागीर फॅक्ट फायंडींग कमिटी घातली. त्या फॅक्ट फायंडींग कमिटीन त्या टायमा वयले PI, PSI, PI, DYSP आणि हांकां गुन्यांवकार दवरून तांकां सस्पेंड केले. मंदिर समितीचेरूय त्यांनी फॅक्ट फायंडींग कमिटीन टिका केली. ट्रान्सफर सगळें केल्ले जाल्या उपरांत ह्या वर्सा जेन्ना ऑफिसरांक फक्त ट्रान्सफर केल्ले, थंय सस्पेन्शनाची कोणाचेर तशी कारवाय आमकां पळोवपाक मेळूंक नासली, फक्त ट्रान्सफर जाल्ली. बरोबर. तर त्या प्रमाणे आता जेन्ना 21 एप्रील ह्या दिसा शिरगांवची जात्रा येता जाल्यार प्रशासन जे आसा ते भरपूर सिरियस आहा ह्या गजालीक धरून आणि भरपूर पयलीं म्हणजे फेब्रुवारीनूच त्यांची पयली रिव्ह्यू मिटींग जाली. 7 जानेवारीक त्यांची मिटींग जाल्ली कलेक्टर ऑफिस पणजे हांगासर आणि त्याची रिव्ह्यू मिटींग जे कितें करपाक जाय, कितें योजना हांगासर उपाय करूंक जाय तेची रिव्ह्यू मिटींग जाली शिरगांव हांगासर सभागृहान. आणि ह्या मिटींगेक नॉर्थ गोवा कलेक्टर अंकित यादव याच्या सयत सगळे डिपार्टमेंटाचे अधिकारी जे असले ते उपस्थित असले. मागीर नॉर्थ गोवा SP आसतले हरीश मडकयकर सर, किंवा त्याच प्रमाणे इतर हेर खात्याचे इलेक्ट्रीक डिपार्टमेंट, PWD डिपार्टमेंट सगळ्या खात्याचे अधिकारी जे असले ते हांगासर उपस्थित असले. आणि ही मिटींग जी आसली खूप वगत चलली. अंकित यादव जे आसा कलेक्टर यांच्यांनी पर्सनली वचून व्हिजीट केले की ती जागा खंयच्या जागेर चेंगराचेंगरी जाली, खंयच्या जागेर गर्दी जाता, तळी कशी आसा, कितली व्हडली एरिया आसा, ह्या सगळ्या हाचें परीक्षण केलेलें आसा. आणि त्यांनी काय सुचोवण्यो ज्यो अंकित यादव यांच्यांनी केलेल्यो आसा त्यो म्हटल्यार मुड्डे ते लईराई देवस्थान ह्या जागेचेर कसल्याच पद्दतीची दुकानां जी आसा ती लागची ना. आणि म्हणजे पंचायतीन गेल्या वर्सा जी चेंगराचेंगरी जाल्ली आणि तेतून जो व्हिडिओ व्हायरल जाल्ले आमकां दिसताले की त्या सायटीन जी शॉपां आशिल्ली रस्त्याक तेकोन ती खंय तरी शॉपां ह्या वर्सा आसची ना. हय, ती शॉपां ह्या वर्सा आसची ना अशें अंकित यादवान सांगलें.
पूण आनी एक गजाल फुडें येता की कांय शॉपकारांनी विनवणी केल्या देवस्थान कमिटी कडेन की आमी पयल्या दिसा न्हू का दुसऱ्या का तिसऱ्या दिसा आमी शॉपा लायता जेन्ना गर्दी कमी आसता किंवा कौलां चालू आसता. कौलांक मोस्टली गर्दी इतली चेंगराचेंगरी जायना बरोबर. जी पयल्या दिसा जाता. तर हेचेरूय विचार जो आसा जो चालू आसा आनी जर अशी कोण शॉपां घालता दुसऱ्या तिसऱ्या दिसा आनी जर तांकां लायटची परमिशन जर दिवपाक जाय तर ती लायटीची परमिशन दिवपाचे हक्क जे आसा ते फक्त डेप्युटी कलेक्टरा कडेन आसा. पंचायतीक कसलोच हक्क ना की त्यांनी लायटीचे परमिशन दिवप की दिवप ना. कारण वेगवेगळ्या पद्दतीच्यो गजाली भायर येयल्ल्यो त्या टायमार जेन्ना फॅक्ट फायंडींग कमिटीन सांगलें तेन्ना लायट्स ज्यो आसा त्यो विदाउट परमिशन घेतले गेल्ल्यो. सो त्या खातीर ह्या फावटी पंचायतीक कसलीच परमिशन दिवपाची ऑथॉरिटी ना. ती ऑथॉरिटी फक्त डेप्युटी कलेक्टराची आसा. कितली शॉपां येवनी, एक शॉप येवनी, 10 शॉप येवनी, 50 शॉप येवनी, प्रत्येक शॉपाची परमिशन जी आसा ती डेप्युटी कलेक्टराकडून काडपाची विनायक, ही एक आणि एक गजाल म्हटल्यार जर आमी पळोवपाक गेले जाल्यार क्रावड मॅनेजमेंट जो आसा, कारण थंय जर आमी पळयलें जाल्यार जी चेंगराचेंगरी जाल्ली तातूंत धोंडूच इतले आशिल्ले की तांचोच व्हडलो क्रावड थंय आशिल्लो, तेंचीच थंय गर्दी आशिल्ली, थंय पब्लीक आसताच तेच्या सायडीन ना न्ही. पूण हे धोंड जे आसा तांचे हे कशें मॅनेज करतलो, तो क्रावड कंट्रोल कशा पद्दतीन मॅनेज जातलो, कितें सांगला गायड, कितें दिला, इन्स्ट्रक्शन्स दिला कलेक्टरान? त्याचेर मंदिर समितीन एक गजाल सांगली की धोंड जे आसा ते लईराई देवीचे धोंड इतले आसा गोंयभर लईराई देवीचे लाखांनी धोंड आसा. सो खंयच्याच धोंडाक आडयले वयचे ना. पूण धोंडा वांगडा जी तेंची फॅमिली जाता त्यांनी प्रत्येक टायम धोंडा वांगडा रावचे न्हू. त्यांनी खंय तरी बसचे, देवळान बसचे किंवा खंय तरी एक कोणाच्या घरान बसचे. ते जेणे करून गर्दी जी आसा ती कमी जातली. धोंड जशे तळयेर वता तेन्ना त्याच्या वांगडा त्याची फॅमिली वयता. अशें करचें न्हू की गर्दी वाडटली. त्या खातीर फक्त धोंडां खातीर हो रस्तो मेकळो उरचो म्हणून पयल्या दिसा कसल्याच प्रकारची दुकानां राखिना. सगळो रस्तो जो आसा तो धोंड गणां खातीर मेकळो दवरलो वयतलो. तशेंच खंयसून धोंड येतले आनी खंयच्या सायडीसून वतले हेची सुद्दां आंखणी जी आसा ती तयार केली वता. अजून तेचे काम चालू आसा. आनी सगळ्यात म्हत्वाची गजाल म्हटल्यार गेल्या वर्सा जेन्ना घटना घडली चेंगराचेंगरी त्याच्या उपरांत मंदिर समितीन रजिस्ट्रेशन स्टार्ट केल्ले धोंड गणांचे. जे कोण धोंड आसात त्यांनी त्यांचे आधार कार्ड घेवन येवप आनी रजिस्टर्ड जावप मंदिर समिती कडेन. सो कितले अशे धोंड आसा जशें रजिस्टर जाला, कितें आंकडो येयला आतां, कारण आमी पळयता की हय ज्ञानेश्वर, आंकडो सध्या येयलेलो आसा. जवळपास 10,000 धोंडगणांची ओळखपत्रां जी आसा ती तयार जाल्लेली आसा. आनी अजूनय धोंड जे आसा ते मंदिर समिती कडेन वचून आपली ओळखपत्र तयार करून घेवपाचें काम जे आसा ते चालू दवरलेलें आसा. सो हो आंकडो आनीक वाडटलो. पूण ह्याच्या भितून आनी एक गजाल मेन आसा की ही जेन्ना मिटींग जाली तेन्ना वेदांत कंपनीच्या लोकांक आपयलेले मिटींगेक रितसर नोटीस गेल्ली तांकां मिटींगेची की अमक्या दिसा मिटींग आसा तुमी येवचें म्हणून. कारण हे जी जात्रा जाता शिरगांव जात्रा, ती शिरगांव जात्रा च्या चारूय सायडीनसून मायन आसा आनी त्या मायनीच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती ही खूब म्हत्वाची आसता. पूण ते त्या नोटीसेक नोटीस पावली की ना खबरूच ना. पूण त्या नोटीस पावली आसून सुद्दां ते मिटींगेक हजर जावंक ना. फाटल्या वर्सा त्यांनी अशेंच केल्लें की मिटींगेक ते खंयच्याच हजर आसना. वेदांत विनायक, कंपनी एक पळोवपाक गेलो जाल्यार आतां जे मायनींग सायटीन सुरू आसा ते आतां बसकेक पावले ना पावले ही दुसरी गजाल. पूण ताचो जेन्ना ही जात्रा जातली तेन्ना क्रावड मॅनेजमेंट आनी गर्देचेर कितें परिणाम जाता डायरेक्टली जावं, आनी जाता जाल्यार तो कितें परिणाम आसता? मायन अधिकारी ह्या खातीरूच फक्त जाय पडटा कारण एक सायड आसा मायनीची ती पार्किंगे खातीर यूज जाल्ली वयता. थंय पार्किंग जाता. एक प्लॅटून आसा थंय पार्किंग जाता. आनी दुसरी गजाल म्हटल्यार कांय धोंडगण जे मुळगांव किंवा दिवचल ह्या सायडीनसून येता तांकां मायनी वयरसून एक रस्तो आसा. एमडीआर रस्तो आसा. तो एमडीआर रस्तो जो आसा तो हो शॉर्टकट पडटा धोंडगणांक डायरेक्ट शिरगांवान एंट्री करता. तो एमडीआर रस्तो जो आसा तो तांणी आतां ब्लॉक केल्लो आसा डंप उडोवन. तर ती डंप जी आसा ती काडची आनी तो रस्तो जो आसा तो मेकळो करून दिवचो अशें डायरेक्शन सध्या तरी कलेक्टरान तांकां दिल्लेलें आसा. जरी ते मिटींगेक येवना तरी तांकां एक नोटीस जी आसा ती कलेक्टरान धाडलेली आसा. तर हे अशे कांय भाग जो आसा मायनिंगचो तो पार्किंगे खातीर, गाडयो पार्किंगे खातीर म्हणा किंवा यो वच करपाक लोकांक हो उपयोगी पडटा. म्हणून मायनिंगचे अधिकारी जे आसा ते गरजेचे आसता. येस, ओके. सो आतां जर जात्रेची तारीख फिक्स जातली ताच्या उपरांत अशा पद्दतीन हे,
सो खंय तरी धोंडूय जे आसा ते जरी थंय रजिस्ट्रेशन केले तरी ते दर वर्सा वाडतूय असतात. सो ताचेर तो हे दवरपाक तितलो हे कसो जातलो, कारण आतां जर पळयले 10,000 जाल्यार ते वाडपाकूय शकतात. सो ह्या फावटीक जी एक हे केला की जेन्ना थंय होमखण आसतले तेन्ना लोक जे असतात तांकां खंय स्पेशल प्लेस केला रावपाक, कारण ते होमखण पळोवपाक खुबशे लोक थंय वयतात. स्पेशल जे धोंड त्या होमखणांतल्यान वयतात ते पळोवपाक वयतात. तांकां स्पेशल अरेंजमेंट खंय केला रावपाक, काय तेंच्यांनी आपूण म्हूण खंय तरी सेफ प्लेस पळोवन रावपाचें आनी एकाच जाग्यार रावपाचें अशेंच थारलां? सध्या तरी पाहणी जी आहा ती चालू आसा आणि कशा पद्दतीन ही आखणी करची पडटली हेचोय प्रयत्न जाला. जशें की तुवें बरें सांगलें की तांकां एका जाग्यार रावपाची सोय आसा काय त्यांनी स्वताची सुरक्षा स्वता पळोवपाची. ह्या पद्दतीन आणि फुडें जी आसा ती सुचोवण्यो येतल्यो. सध्या तरी धोंडगण कशा व्यवस्थीत पद्दतीन येतले आणि कशे व्यवस्थीत पद्दतीन वतले हेचेर सध्या निरीक्षण आणि त्यांचे सगळे मॅनेजमेंट चालू आसा. त्याच्या भायर होमखण म्हणजे लईराई देवीचे होमखण हे गोंया भायरूय खूप फेमस आसा आणि गोंया भायरचे भरपूर लोक जे आसा ते हांगासर स्पेशली होमखण पळोवपाक येता. भितून धोंड गणांची फॅमिलीजूय आसता. सो हे सगळो क्राउड मेंटेन करपाक खूप एक तर फोर्स लागतली आणि दुसरी म्हटल्यार लोकांनी सपोर्ट करपाक जाय. लोकांनी मस्तेपणा करूंक जायना. जर पोलिसांनी कितें मर्यादा घालून दिला नियम घालून दिला त्याचे पालन जे आसा ते करचे ही लोकांची तितलीच जबाबदारी आसा. ज्ञानेश्वर. येस. सो हे आता अशा पद्दतीन हे सो थँक्यू विनायक, कारण तू बऱ्या पद्दतीन म्हायती दिली. सो अशें दिसता की लोकांनी खंय तरी ह्या विशयाचेर आणि जे स्पेशली धोंड असतात आणि धोंडां बरोबर जे लोक असतात तांची फॅमिली असतात तांच्यांनी स्वताचो जीव खंय तरी सांबाळपा खातीर जे मार्गदर्शक तत्वां आतां समिती किंवा सरकार घालून दितात ती पाळपाची तितलीच गरजूय आसा.